Hello, dear student friends. Dr. Bapuji Salunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Electronic Engineering Materials. The unit which we are learning is Conductivity of Materials. The learning outcome for our today's lecture is Explain the Thermoelectric Effect. Dear students, what does it mean by thermoelectric effect? Actually, in a separate video already we have studied about it, thermoelectric effect. But in today's lecture, let us revise once again what is thermoelectric effect. The thermoelectric effect is the direct conversion of temperature differences to electric voltage and vice versa via a thermocouple. Thermoelectric effect हा शब्द स्वतःच आपल्याला सांगतोय की थर्मो means thermo means heat, electric means related to electricity. So there is a relation between heat and electricity in thermoelectric effect. So what kind of relationship is this? When you maintain temperature difference in a thermocouple, the electric voltage gets generated, and when you apply electric voltage at both the junctions of thermocouple, the temperature difference gets created between two junctions. This is called as a thermoelectric effect. म्हणजे thermoelectric effect म्हणजे काय आहे की याच्यामध्ये थर्मोकपलच्या सहाय्याने इलेक्ट्रिक व्होल्टेज आणि टेम्परेचर डिफरन्स यांची एक प्रकारची रिलेशनशिप जी आहे ती एस्टॅब्लिश करण्यात आली आहे. म्हणजे असंही शक्य आहे की टेम्परेचर डिफरन्स मेंटेन करा आणि इलेक्ट्रिक व्होल्टेज जनरेट होईल, आणि इलेक्ट्रिक व्होल्टेजवर पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही अप्लाय करा दोन जंक्शनमध्ये, तर दोन जंक्शनमध्ये हॉट अँड कोल्ड जंक्शन तयार होतील. अशा प्रकारची जी व्हायस वर्सा रिलेशनशिप आहे त्याला आपण थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. थर्मोकपलच्या साह्यानं थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट हा पाहिला जातोय. मग आता थर्मोकपल म्हणजे तर काय, वेन टू डिसिमिलर मेटल्स आर जॉइनड टुगेदर सो दॅट टू जंक्शन्स आर फॉर्मड, देन दिस अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज अ थर्मोकपल. आता थर्मोकपलच्या साह्यानं आपण एका डायग्रॅमच्या साह्यानंच पाहूया की थर्मोकपल म्हणजे काय, तर दोन डिसिमिलर मेटल्स ही एकमेकाला अशा पद्धतीनं जोडली जातात की दोन जंक्शन्स फॉर्म व्हावेत. आणि जेव्हा अशा पद्धतीची अरेंजमेंट तयार होते त्याला आपण थर्मोकपल असं म्हणतो. म्हणजे बेसिक डायग्रॅमिक पाहू आपण आता थर्मोकपलची. या डायग्राममध्ये आपण पाहतो की ही जी रेड तुम्हाला पार्ट हा दिसत आहे, रेड दीज लाइनिंग्स ज्या दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी, हा मेटल ए आहे और फर्स्ट मेटल आहे असं आपण म्हणू. आणि ही जी व्हायलेट कलरची लाईन आहे तो मेटल बी किंवा दुसऱ्या प्रकारचा मेटल आहे असं आपण म्हणू. आता हे कशा पद्धतीने जोडलेले आहेत पहा. मेटल ए आणि मेटल बी हे एकमेकाला अशा पद्धतीनं जोडलेले आहेत की त्यांचे दोन जंक्शन्स फॉर्म झाले आहेत. पहा, धिस इज वन जंक्शन अँड धिस इज अनदर जंक्शन. सो धिस इज मेजरिंग एंड and this is reference end. So this arrangement is a thermocouple because two metals are joined together in such a way that two junctions are formed here. Okay, so this is thermocouple. म्हणजे थर्मोकपल तयार करण्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारची मटेरियल्स आणि स्पेशल दोन मेटल्स तुम्हाला घ्यावे लागतात. आता कोणकोणते असे कॉमनली वापरले जाणारे हे जे मटेरियल्स आहेत ते पाहू. थर्मोकपल तयार करण्यासाठी कॉमनली कुठले दोन मटेरियल यूज केले जातात, कॉपर अँड कॉन्स्टँटन हे एक मटेरियल आहे. त्यानंतर आयर्न आणि कॉन्स्टँटन आहे. कॉपर कॉन्स्टँटन एक आहे, आयर्न कॉन्स्टँटन आहे, क्रोमेल आणि कॉन्स्टँटन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आहेत ते वापरले जातात थर्मोकपल तयार करण्यासाठी. आता थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट्स, देर आर 3 thermoelectric effects. First one is the Seebeck effect. We have already seen about Seebeck effect in a separate video. The second is the Peltier effect. And third one is a Thomson effect. So in this lecture we are going to discuss about the Peltier effect and the Thomson effect. Let us see what is the Peltier effect. The Peltier effect is the reverse phenomenon of the Seebeck effect. बघा, Seebeck effect जो होता त्याचा रिव्हर्स फेनॉमेनॉन हा पेल्टियर इफेक्ट आहे. सीबेक इफेक्ट काय होता, तर सीबेक इफेक्टमध्ये आपण सांगितलेलं की एक थर्मोकपल आहे, देयर इज अ थर्मोकपल अँड मेंटेन वन ऑफ द जंक्शन ऑफ थर्मोकपल ॲट हॉट एंड अँड अदर ॲट अ कोल्ड. म्हणजे एक जंक्शन हॉट आहे, एक जण कोल्ड असेल तर दोन्ही
जंक्शनच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किंवा थर्मो EMF जनरेट होतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिक करंट वाहतो असं आपण सांगितलेलं. इन अ सीबेक इफेक्ट वी हॅव ऑलरेडी सीन दॅट व्हेन वन ऑफ द जंक्शन इन अ थर्मोकपल इज मेंटेन्ड ॲट अ हायर टेम्परेचर अँड अदर ॲट अ लो टेम्परेचर देन द थर्मो EMF इज जनरेटेड अँड इलेक्ट्रिक करंट passes through a thermocouple that we have already seen in a Seebeck effect. Now Peltier effect tells or Peltier effect is exactly reverse of it. Means what? Means when a current is made to flow through a circuit consisting of two different types of conductors, a heating or a cooling effect is observed at the junctions between the two materials. This change in a temperature at junction is called as a Peltier effect. This is a photo of scientist Peltier. Let us in detail see what is a Peltier effect with the help of a diagram. Okay, so just we have seen the definition of a Peltier effect in this manner. आता डायग्रॅमच्या साह्यानं आपण थोडंसं पाहूया. ही डायग्रॅम पहा. याच्यामध्ये काय आहे? हे एक थर्मोकपल आहे. कशा कशानं बनलेलं आहे थर्मोकपल? कॉपर आणि बिस्मथनं. हे थर्मोकपलचं एक जंक्शन आहे. पहा इथे एक जंक्शन आहे आणि दुसरं जंक्शन आहे. ओके, आता काय सांगितलेलं? व्हेन करंट इज मेड टू फ्लो थ्रू अ सर्किट कन्सिस्टिंग ऑफ टू डिफरंट टाइप्स ऑफ अ कंडक्टर्स. आपण काय केलेलं आहे की या थर्मोकपलच्या अक्रॉस अशा पद्धतीने ही बॅटरी लावलेली आहे. पहा, बॅटरीचा हा एंड एका जंक्शनला आहे, बॅटरीचा दुसरा एंड हा या जंक्शनला लावलेला आहे. असं जर आपण करू तर एक जंक्शन किंवा एक एंड जो आहे त्या थर्मोकपलचा तो कोल्ड बनतो, कोल्ड जंक्शन बनतो. तर दुसरा जो एंड आहे किंवा दुसरं जे जंक्शन आहे ते हॉट बनतं. बघा, व्हेन वी पास an electric current through a thermocouple, then one of its end becomes cold junction and one of its junction becomes hot junction. This is called as a Peltier effect. Means this heating or cooling effect at junctions when electric current is passed through it is called as simply Peltier effect. परत एकदा ह्या डायग्राम कडे पहा. हा एक थर्मोकपल आहे, कॉपर आणि बिस्मथ यांनी बनलेला आहे. This is one junction, this is another junction, and you are now passing the current through this thermocouple. So when you pass the current through this thermocouple, one junction becomes cold and other becomes hot. This effect is called as a Peltier effect. Remember, in Seebeck effect, what we were doing? We were doing one of junction cold and one of junction hot, and that's why the thermo EMF is generated and electric current gets passed through the thermocouple. But the Peltier effect is exactly reverse of it. In a Peltier effect we are the passing electric current. Okay, now the Peltier effect is a reversible. What does it mean by? It does mean by cold junction and hot junction get changed as the direction of a flow of a current is reversed. म्हणजे पहा, आता हीच डायग्राम जर तुम्ही या ठिकाणी पाहिली तर तुम्हाला दिसून येईल की हे बॅटरी जोडताना अशा पद्धतीनं या जंक्शनला पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे बॅटरीचं आणि या जंक्शनला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे. ओके, सो धिस इज कोल्ड जंक्शन अँड धिस इज हॉट जंक्शन. बट इफ वी रिव्हर्स द पोलॅरिटी, म्हणजे हे निगेटिव्ह इकडं निगेटिव्ह पार्ट जर आपण इथं जोडला ह्या जंक्शनला आणि पॉझिटिव्ह पार्ट जर या जंक्शनला जोडला तर कोल्ड जंक्शन ज्या ठिकाणी होतं तिथं आता हॉट जंक्शन होईल, हॉट जंक्शन होतं तिथं कोल्ड जंक्शन होईल. मीन्स इफ यू चेंज द पोलॅरिटी ॲट द जंक्शन्स देन the hot and cold junctions also get interchanged. Means the cold junction and hot junctions get changed as the direction of a flow of a current is reverse. current ची direction आपण बदलू तसं hot and cold junction होण्याची प्रोसेस सुद्धा आहे ती बदलून जाईल. Applications of Peltier effect काय बघा. First effect is the Peltier effect can be used to create a refrigerator which is compact and has no circulating fluid or moving parts. This is a major application of Peltier effect. Peltier effect सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन काय आहे तर त्याच्या साहाय्यानं एक रेफ्रिजरेटर अशा प्रकारचा तयार करता येईल की ज्याच्यामध्ये तो कॉम्पॅक्ट असेल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सर्क्युलेटिंग फ्लुइड किंवा मूव्हिंग पार्ट्स हे नसतील. Another application is a water cooler. Third application is a laser cooling. So these are applications of Peltier effect. Now Thomson effect. What is Thomson effect? Thomson effect, the evolution or absorption of a heat
when electric current passes through a circuit composed of a single material that has a temperature difference along its length. एकच मटेरियल तुम्ही घेतलेलं आहे, एकच मेटल घेतलेलं आहे आणि त्याच्या एका एंडला लो टेम्परेचर आहे, एका एंडला हाय टेम्परेचर आहे. मीन्स द टेम्परेचर डिफरन्स इज मेंटेन्ड अलॉंग द लेंथ ऑफ दॅट मटेरियल. इन दॅट केस काय आहे, द इव्होल्युशन ऑर ॲब्सॉर्प्शन ऑफ अ हीट. म्हणजे उष्णता बाहेर सोडली जाते आणि उष्णतेचं ॲब्सॉर्प्शन म्हणजे उष्णता शोषून घेतली जाते. म्हणजे इलेक्ट्रिक करंट ज्यावेळी आपण एखाद्या कंडक्टरच्या लेंथच्या ॲक्रॉस पास करतो, ज्यावेळी त्याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स दोन एंडला मेंटेन केलं आहे, त्यावेळी एका एंडमधून उष्णता बाहेर टाकली जाते तर दुसऱ्या एंडमधून उष्णता ॲब्सॉर्ब केली जाते. दिस इज कॉल्ड ॲज अ थॉम्सन इफेक्ट. ओके, so this is all about Thomson effect. Thank you dear students.